नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नवरात्रीच्या काळात 9 दिवस माँ दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. वर्षातून नवरात्र 4 वेळा साजरी केली जाते. त्यापैकी 2 थेट आणि 2 गुप्त नवरात्र असतात. हा 9 दिवसांचा उत्सव देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. नवरात्रीच्या काळात लोक देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचे पाठ करतात. असे मानले जाते की या पठणामुळे व्यक्तीच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात आणि त्या व्यक्तीला माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद देखील प्राप्त होतो. तर दुर्गा सप्तशती पाठाचे पारायण करताना कोणते नियम पाळावेत याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. नंबर 1. संपूर्णपणे शुचिर्भूत होऊन एकाग्र चित्ताने सप्तशती पाठाचे पारायण करावे. 2. दुर्गा सप्तशती वाचन करताना स्वच्छ लाल कापड पसरावा. यानंतर देवीचे पुस्तक ठेवा आणि कुंकू, तांदूळ आणि फुलांनी पूजा करा. नंतर कपाळाला कुंकू लावून पाठ सुरू करावा. 3. श्री दुर्गा सप्तशतीचे पठण सुरू करण्यापूर्वी आणि समाप्तीनंतर ओम ह्रीं क्लीं चामुंडे विच्चे या मंत्राचा जप आवश्यक करावा. तरच दुर्गा सप्तशती पूर्ण मानली जाते. 4. दुर्गा सप्तशतीचे पठण करताना शरीराबरोबरच मन ही स्वच्छ असले पाहिजे. म्हणून पठण करण्यापूर्वी स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे घाला. 5. दुर्गा सप्तशतीचे पठण करताना प्रत्येक शब्दाचा उच्चार योग्य आणि स्पष्टपणे करणे आवश्यक आहे. पठण मोठ्या आवाजात करू नये. 6. सप्तशती पारायण करताना अध्याय समाप्ती झाल्यानंतर इति, वध, अध्याय तथा समाप्त अशा शब्दांचा उच्चार वर्ज्य करावा. म्हणजेच असे शब्द उच्चारूच नये. 7. मोठमोठ्याने ओरडून व उतावळेपणाने पाठ वाचू नये. 8. आपल्याला सप्तशती ग्रंथातील श्लोक, मुखोद्गत, तोंडपाठ नसतील तर पुस्तकात पाहून पारायण करावे. मात्र श्लोकाचे चुकीचे उच्चारण करू नये. 9. जेव्हा तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पठण कराल तेव्हा तुम्ही पाठ अर्धवट सोडून उठू नका. त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही. संपूर्ण पाठ झाल्याशिवाय उठू नये. 10. दुर्गा सप्तशतीच्या पठणाचा वेग फार वेगवान किंवा अति मंदही नसावा आणि शब्द स्पष्टपणे आणि लयीत उच्चारले जावेत. 11. दुर्गा सप्तशती हा देवी दुर्गा वर्णन करणारा 700 श्लोकी ग्रंथ आहे. यात एकूण 13 अध्याय आहेत. हे 13 अध्याय पूर्ण वाचले की आपल्याला एक पाठ पूर्ण झाला असं म्हणतात. हा ग्रंथ हातात घेऊन किंवा मांडीवर ठेवून वाचू नये, तर तो पाठावर किंवा चौरंगावर ठेवूनच वाचावा व ग्रंथ संपेपर्यंत त्याची जागा हलवूही नये. 13. 14 पाठ केले तर नवचंडी यज्ञाचे तुम्हाला फळ मिळेल. मग हे 14 पाठ कसे करायचे ते आपण थोडक्यात पाहूयात. रोज जरी तुम्ही 5 दिवस 2 पाठ केले तरी तुम्हाला 10 पाठ होतील आणि त्यानंतर 4 दिवसात जरी 1 पाठ वाचला तरी तुमचे 9 दिवसामध्ये हे 14 पाठ होतील. तर अशा पद्धतीने तुम्ही 9 दिवसात 14 पाठ करू शकता. किंवा जर तुम्हाला 7 दिवसात हे पाठ करायचे असतील तर 7 दिवसात हे 14 पाठ करायचे आहेत, तर रोज 2 पाठ या पद्धतीने तुम्ही 7 दिवसात हे 7 पाठ करू शकता.
अशा पद्धतीने तुम्ही हे 14 पाठ करू शकता. दुर्गा सप्तशती वाचताना ड्रेस गाऊन घालून हा ग्रंथ वाचू नये. याचे फळ तुम्हाला मिळणार नाही. साडी घालूनच ग्रंथ पठण करावा. हातात बांगड्या असाव्यास, केस विंचारलेले असावे, सुचिरभूत असावे, अंगावर गोमूत्र किंवा गुलाब पाणी शिंपडावे आणि ग्रंथ वाचण्याच्या जागीही तुम्ही गोमूत्र गुलाब पाणी शिंपडावे. या नियमाचं आवश्यक पालन करावे. 17. जरी 14 पाठ नाही जमले तरी 1 पाठ तरी आवर्जून करा. 18. या नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत. कुलस्वामिनीची सेवा करायची ही एक सुवर्ण संधी आहे. देवी आईने आपल्या सर्वांकडून तू सेवा करून घ्यावी हीच तुझ्या चरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.